नमस्कार, सोनाली किचन मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर व्हिडिओमध्ये बघितलं असाल, हाताने दाबताच एकदम खुसखुशीत आतून एकदम पोकळा असलेला पदार्थ कोणता तयार केला या सोनाली किचन मध्ये, तर हा आहे पोटॅटो बाइट्स। तर मक्यांचे तुम्ही पदार्थ खाल्ला असाल तर त्यामध्ये पोटॅटो बाइट्स असतात, पोटॅटो चीज बॉल, तसाच अगदी चवीला लागणारा सेम तोच आपण आज पदार्थ करणार आहोत घरच्या घरी। अगदी साधी सिंपल रेसिपी आहे। तर बटाटा घातला आहे शिजत शेगडीवर, बटाटा शिजला आहे, थंड होऊन त्याची साल काढून घ्यायची। तर इथं गॅसवर ठेवली आहे कढई, कढईमध्ये घालायचं 2-3 चमचे तेल, जिरे, हिरवी मिरची घालायची, लसणाच्या 5-6 पाकळ्या आणि थोडासा आल्याचा 1 इंच तुकडा चेचून खलबत्त्यामध्ये तो घालायचा ह्या तेलामध्ये। हे 3 ते 4 साहित्य चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि नंतर ह्यामध्ये घालायचं 1 तांब्या पाणी। एक वाटीचं माप घेतलं आहे रव्याचं, 1 वाटी रव्याला 1 तांब्या पाणी वापरलं आहे, म्हणजे रवा त्यामध्ये चांगला शिजला जातो चांगला। आणि त्यामध्ये घातले चिली फ्लेक्स, ऑर्गेन, चवीपुरतं मीठ। अगदी मक्यांचे पोटॅटो बाइट्स असतात तशीच अगदी डिक्टो सेम हे पोटॅटो बाइट्स तयार होतात घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने। तर ह्याला आता पाण्याला उकळी मारली की ह्यामध्ये घालायचा रवा। तर 2 पदार्थ आहेत, बटाटा आणि रवा, ह्या दोन्ही पदार्थांपासून इतका छान पदार्थ तयार होतो हा पोटॅटो बाइट्स। तर हे रवा घालून हा रवा चांगला ह्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा। तर पाणी भरपूर दिसत असलं तर पाणी जसं रवा कसा फुगल तसं हे पाणी आटलं जातं आणि ह्या पाण्यामध्ये रवा चांगला शिजतो। अगदी ह्याचा गोळा तयार होतो, कणकेचा ज्या पद्धतीने गोळा तयार होतो तसाच, कारण हा रवा आपण भाजून घेत नाही। तर हे आता थोडंसं शिगडी बारीक करून ह्या वाफवून घ्यायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं। हे बघा ह्याचा गोळा तयार झाला आहे। तुम्हाला टेस्टी काय तर खायचं असेल पण युनिक, तर ही रेसिपी नक्कीच ट्राय केली पाहिजे। पोटॅटो बाइट्स कुरकुरीत, हाताने दाबताच आतला एकदम पोकळ, खुसखुशीत, चवीला जबरदस्त असा। तर हे थंड झाल्यानंतर आपण आता एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। ताटात काढून झालं की हे पसरून द्यायचं। तर ह्यामध्ये घातले आपण चिली फ्लेक्स, ऑर्गेन, मिरची हिरवी घातली तिखट होण्यासाठी, चवीपुरतं थोडंसं मीठ, मिठाचा जरा थोडासा वापर जास्त करायचा। ह्यामध्ये आपण घालणार आहोत बटाटा, त्यामुळे बटाटा ऍड केल्यानंतर मीठ कमी लागता कामा नये, म्हणून अगोदरच ह्या पाण्यामध्ये थोडंसं अंदाजाने मीठ जास्त घाला। तर हे आता थोडंसं मिश्रण थंड होण्यासाठी ताटात आता पसरून देऊया। बटाटे घेतलेत 3, ते सुद्धा शिजवून घेतलेत। घरामध्ये जेवढे सदस्य असतील त्या सदस्याच्या नुसार तुम्ही इथं प्रमाण जास्त कमी करू शकता। तर आता हे बटाटा आपण किसून घेऊया किंवा मॅशरच्या साहाय्यानं बारीक केली तर चालतात ह्यामध्ये। तर आपण हे छोट्या किसणीनं ह्यामध्ये किसून घेत आहोत। तर इतका छान चवीला झालता हा पोटॅटो बाइट्स की पुरले नाहीत एवढे भरपूर करून सुद्धा। तर 4 लोकांमध्ये पोट भरेल एवढे हे झालतं। आपण पोट भरण्यासाठी खात नाही, हे चवीपुरतं खातो, पण आपल्याकडे एखादी गोष्ट चांगली झाली की ती पोट भरूच तर खाल्लं जातं। तर हे बटाटे सर्व आता ह्यामध्ये किसून घेत आहोत आपण। बटाट्यामुळं काय होतं, पोटॅटो बाइट्स एकदम खुसखुशीत लागतात आणि आतला भाग हा पोकळ होतो तळल्यानंतर आपण बाइट्स करतो तेव्हा। तर सर्व बटाटे झालेत किसून, ह्यामध्ये घालूया हिरवीगार कोथिंबीर आणि हा सर्व माल मसाला हाताच्या साहाय्याने एकदम मिक्स करून घ्यायचा, गोळा करून घ्यायचा ह्याचा। आणि गोळा करून झाल्यानंतर एक 20 ते 25 मिनिटं एक भिजवण्यासाठी ठेवायचं, म्हणजे हा माल मसाला बटाट्यामध्ये चांगला मुरला की हा छान टेस्ट लागतो। तर बघा गोळा करून घेतली, हिरवी मिरची सुद्धा घातली आहे। तर मक्यांचे जसं पोटॅटो बाइट्स असतात ते सेम तशीच टेस्ट ह्या पोटॅटो बाइट्सला आलती। घरच्या घरी भरपूर असे हे तयार होतात आणि कमी वस्तूमध्ये। तर एक पोटॅटो बाइट्स घ्यायला आपल्याला 200-250 लागतात आणि घरच्या घरी हे होतं 100 रुपयाच्या आत भरपूर असे। तर 20 ते 25 मिनिटांनंतर आपण हे तयार करायला घेणार आहोत। थालीला आपण पीठ लावून घेतलं आहे, म्हणजे मैद्याचं पीठ घेतलं आहे, म्हणजे आपण पोटॅटो बाइट्स ह्यामध्ये घातल्यानंतर ते चिटकू नयेत म्हणून। आणि थोडंसं हाताला आपण मैद्याचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवरचं किंवा तांदळाचं पीठ लावलं तरी सुद्धा चालतं, म्हणजे हाताला चिटकत नाही हा रवा आणि हे बटाटा। आणि ही अशी सुरळी करून घ्यायची, जेव्हा आपण कसे करंजाचे वगैरे गोळे करतो त्या पद्धतीने अशी सुरळी करून आता हे बाइट्स आपण करून घेणार आहोत। तर तुम्हाला कोणता आकार आवडेल तो तुम्ही करू शकता।
चपटा, गोल, लांबट, तर मी इथं छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. तळल्यानंतर एकदम खुसखुशीत तयार होतो. तर अशा पद्धतीने मी करून घेतले आहेत. तर थोडंसं तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा जास्त वापर करू शकता. त्यामध्ये कांदा घालू शकता. तुमच्या आवडीनुसार कोणत्या भाज्या सुद्धा ह्यामध्ये वापरू शकता. गाजर किसून घालू शकता, बीट किसून घालू शकता. तरी सुद्धा खूप छान टेस्ट येते या पोटॅटो बाईट्सला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे बाईट्स करू शकता. कोणत्याही भाज्या वापरून. तर असं थोडंसं ह्याला शेप देत आहे आणि अशाच पद्धतीने हे गोळे करून घेतले होते आणि खूप छान टेस्टी झालते. कोणताही पदार्थ चांगला झाल्याशिवाय मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत नाही. आणि सोनाली किचन बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. नक्कीच माझ्या व्हिडिओला तुम्ही फॉलो करता आणि बघता, जाताना सबस्क्राईब नक्कीच करून जावा. थोडंसं पीठ लावावं लागतं हाताला, कारण की रवा थोडासा चिटकला जातो हाताला. अशाच पद्धतीने सर्व गोळे करून घेतले होते आणि असे पदार्थ केले की घरामध्ये पुरत नाहीत. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार देऊ शकता ह्या पोटॅटो बाईट्सला. चिली फ्लेक्स घातला आहे. चिली फ्लेक्सने खूप छान टेस्ट येते. तेल ठेवलं आहे गरम करायला. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये घालायचं हे आता बाईट्स. तर तेला हा एक चांगलं कडक झालं पाहिजे आणि ते कडक तेलामध्ये हे बाईट्स सोडायचं. मध्यम आचेवर किंवा लो फ्लेमवर हे पोटॅटो बाईट्स तळायचे नाहीत. नाहीतर काय होतं, एकदम त्याची खीर किंवा हलवा जसा गाजराच तयार होतो त्या पद्धतीने होतो. तर मला असंच ह्या शेगडीवर वाटलं की बाबा आता शेगडीवर तळायला लागलोय, तसं होतंय काय. तर जरा असं शंका आली म्हणून मी गॅसवर घेतलं तळायला. थोडासा एकच घाणा ह्या शेगडीवर तळून घेतला आणि तळायला उशीर लागला, कारण की जास्त उशीर लागला की ते तेल जास्त खेचून घेतं आणि बाईट्समध्ये जास्त तेल होतं. तर असे तेलाचे पदार्थ खाण्यापेक्षा नकोच. त्यामुळे मी गॅसवर हे ठेवलं कढई आणि नंतर मोठ्या आचवर हे तळून घेतलं. कारण की आपण रवा अगोदर शिजवून घेतलाय, बटाटा सुद्धा शिजवून घेतला आहे. त्यामुळं कच्चं राहणं किंवा हे काय असं काय प्रॉब्लेम होत नाही, लगेच तळले जातात. एक 5 ते 10 मिनिटं हे तळायला लागले पोटॅटो बाईट्स. तर शेगडीवर थोडासा वेळ लागला तळायला म्हणून ठेवलं गॅसवर. गॅसची फ्लेम एकदम जास्त ठेवायची आणि जास्त फ्लेमवर हे चांगले पटपट तळून घ्यायचे. तर अशा उशीरपर्यंत तळला की त्यामध्ये तेल साचलं जातं, तेल खेचून घेतं बाईट्स हे आणि कुरकुरीत खुसखुशीत हे बाईट्स तयार होत आहेत. हे बाईट्स तुम्ही मेयोनीज बरोबर, टमाटर सॉस किंवा हिरवी चटणी केली सुद्धा चालते ह्याच्यावर खाण्यासाठी. घरच्या घरी अगदी दुकानामध्ये बेकरीमध्ये जे मक्यांचे किंवा वेगळ्या कंपनीचे पण आपल्याला असे काहीतरी पदार्थ रेडीमेड मिळतात की घरी आल्यानंतर तळून खातो आपण. ते तसाच टेस्टी लागणारा पदार्थ आपण तयार केला आहे घरच्या घरी, मस्त खुसखुशीत कमी वेळामध्ये. तर कोणता नवीन पदार्थ करायचं म्हटल्यानंतर थोडेसे कष्ट लागतंच, पण चव मात्र भरपूर देत असतं. तर बघा तुम्हाला कट करून किती दाखवल्यात, एकदम खुसखुशीत असे तयार झालतेत आणि टेस्टीला भरपूर झालते. तर शेगडीवर ठेवून मी अशा पद्धतीने तळून घेतले. नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशा पद्धतीने झालते. आणि आपल्या सोनाली किचनला नक्की फॉलो करा. आपलं इंस्टाग्रामवर सुद्धा चॅनेल आहे, तिथं सुद्धा मला नक्की फॉलो करा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर कसे वाटले ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि असंच आपलं चॅनेल पाहत राहा. धन्यवाद.